तर काय नेमक्या दिल्लीमध्ये या संदर्भातल्या घडामोडी सुरू आहेत? थेट जाऊया आपण दिल्लीमध्ये. आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. उर्वशी, दिल्लीमधल्या या सगळ्या कायदेशीर घडामोडींकडे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. आजपासून एका महत्त्वाच्या सुनावणीला सुरुवात होतीये आणि आता आपण ऐकलं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अत्यंत आशावादी आहेत आणि लवकरात लवकर हा निकाल येईल अशी त्यांना अपेक्षा आहे आणि त्यामुळे आता हे सर्व नेते त्या ठिकाणी तळ ठोकून बसणार आहेत. साधारण सुनावणी किती वाजल्यापासून सुरू होईल? किती क्रमांकावर आज ही सुनावणी होणार आहे? काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत? उर्वशी खोना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या जातात. तर शिवसेना पक्ष आणि निवडणुकीचं चिन्ह हे कोणाचं आहे यावर मागच्या 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सगळी सुनावणी सुरू आहे. तेव्हा या खटल्यामध्ये आज निकाल येईल, उद्या निकाल येईल अशी रोज तारीख पडत होती. मात्र आता आज सुनावणीला सुरुवात होती आहे. ही अंतिम सुनावणी असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता या दिल्लीतल्या सगळ्या कायदेशीर कार्यवाहीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तर ठाकरे गटातले नेते सध्या आता दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. गेल्या सुनावणीमध्ये सूर्यकांत यांनी सलग सुनावणी घेऊ असं सांगितलेलं होतं. जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंच पुढे आता ही सुनावणी काही वेळामध्ये सुरू होणार आहे. पुन्हा एकदा आपण जोडले जातोय उर्वशी खोना यांच्याबरोबर. उर्वशीकडून जाणून घेऊया काय नेमक्या दिल्लीतल्या सगळ्या घडामोडी. उर्वशी, किती वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे? कारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचे कान आज या सुनावणीकडे लागलेले आहेत. काय साधारण आता कोर्टातल्या हालचालींबाबत काय नेमके तपशील येतात? सुमारेस ही सुनावणी होणार. मात्र अजून कोर्टामध्ये त्या खंडपीठासमोर 7 नंबरची सुनावणी केसची सुनावणी होतीये आणि NCP आणि शिवसेना पक्ष, नाव आणि बरोबरच अपात्रता, आमदार अपात्रताची जी सुनावणी आहे ती 19 नंबरवर आहे. तिथेच 19 नंबर आणि त्याला सब पॉइंट्स म्हणूनच 19 नंबर 1, 19 नंबर 2 असं लिस्ट करण्यात आलंय आणि आता 7 नंबर सुरू आहे. हा कोर्ट आता 2 वाजेपर्यंत चालणार आहे. म्हणून आज ही सुनावणी होणार का यावरती पण प्रश्न आहे. पण नक्कीच जेव्हा आपण बघतोय तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सगळे महत्त्वाचे नेते, मग ते NCP कडून, शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून सांगा किंवा उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून सांगा, ते सगळे सर्वोच्च न्यायालयात जे उपस्थित राहणार आहे. म्हणून अर्जंट हिअरिंगसाठी अपील केली जाणार का हेही बघणं गरजेचं ठरेल. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जे आहे स्वतः अनिल देसाई, अनिल परब आणि बरोबरच त्यांचे पहिलेचे ॲडव्होकेट आणि आत्ताचे सपोर्टर म्हणजे असीम सरोदे हेही कोर्टात हजर आहेत. बरोबरच जेव्हा NCPची हिअरिंग सुरू होणार, म्हणजेच शरद पवार यांच्या गटातली हिअरिंग जेव्हा सुरू होणार तेव्हा खासदार सुप्रिया सुळे हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित असतील, हे त्यांनी कन्फर्म करून सांगितलं आहे. म्हणून आता लक्ष हे आहे की केव्हा सुनावणी होते, अर्जंट हिअरिंगला अपील केली जाते का, आणि तेव्हा हे सगळे जेव्हा उपस्थित असतात तेव्हा ॲटलिस्ट हिअरिंग सुद्धा, सुनावणी स्टार्ट सुद्धा तरी होते का हे बघणं पण गरजेचं ठरेल. कारण की मागच्या काही काळापासून हे सगळं टाळण्यात आलं आहे, पुढे ढकलण्यात आलंय, तारीख पर तारीख होती आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था या पार्श्वभूमीवरती या तिन्ही सुनावणी, म्हणजेच पहिले शिवसेना पक्ष आणि नाव, नंतर शिवसेना आमदार अपात्रता, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस याची आमदार अपात्रता, या तिन्ही हिअरिंग जे आहेत एकत्रित होणार आहे असंही समजून येत आहे. एकत्रित लिस्टेड आहे आणि सब लिस्टेड आहेत, म्हणून एकत्रित ऐकणार का खंडपीठ हेही बघणं गरजेचं ठरेल. अनुपमा, नक्कीच. उर्वशी, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सध्या 7 नंबरचं सुनावणी सुरू आहे. आपला 19 नंबर आहे या सुनावणीचा आणि महाराष्ट्र राज्याचं राजकीय वर्तुळाचं याकडे लक्ष आहे. जरूर आपल्याकडे येऊन या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.